नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 8 ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. जानकी जज साहेबांपुढे हात जोडतच म्हणत असते, माझ्या आईचा जीव धोक्यात आहे, तिचा खून झालेला नाहीये, प्लीज तिला वाचवा जज साहेब. जानकीचं हे असं बोलणं ऐकून जज साहेब म्हणतात, जानकी, मी सुद्धा एक आई आहे, मी तुझ्या भावना समजू शकते. कोर्ट 24 तासानंतर पुन्हा भरेल, तोपर्यंत तू तुझ्या आईला शोधून काढ. हे ऐकून तर ऐश्वर्या खूपच घाबरते, तिच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यानंतर जानकी घरी देवाच्या पाया पडतच देवाच्या पुढे हात जोडतच म्हणत असते, कुठे असेल माझी आई, काहीतरी मार्ग दाखव देवा. तेवढ्यातच दाराची बेल वाजते. काही माणसे बॉक्स घेऊन आलेले असतात. दरवाजा उघडल्यानंतर ते जानकीला म्हणतात, ऋषिकेश दादांनी गोडाऊनमधून काही बॉक्स मागवले होते, ते आहेत. त्याच्यातील एका बॉक्सला थोडंसं रक्त लागलेलं असतं आणि लताबाईच्या हातात ज्या बांगड्या असतात त्यातील बांगडीचा थोडासा तुकडासुद्धा तिथे असतो. जानकीला ते दिसतं आणि जानकी विचार करते, म्हणजे आई गोडाऊनमध्ये आहे. आता जानकीला मार्ग तर सापडलेला आहे. ती जाऊन आता गोडाऊनमध्ये चेक करेल का आणि तिला गोडाऊनमध्ये तिची आई भेटेल का? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.